त्या घरी चाललं. मग आता गौरवी काय करायचं, मथुरेला आपलं मळक भरून निघायचं. मळक भरले दह्याचे दुधाचे, चालल्या लोणी वगैरे घेऊन गौरवी. रस्त्यानं जाता जाता तुम्हाला सांगतो की भगवान गोपाल कृष्णाला ते काय काय म्हणतात तुम्ही, गलोर म्हणता का गुलेर म्हणता, आहे की नाही? असं खडा मारायचं असतं ते, आणि मग तो बारीक खडा भगवंताला त्यात ठेवायचा, हे करायचं तर मळीकाई मारायचा. असा खडा मारला, बारीक छिद्र पडायचं आणि त्याच्यातून दूध खाली पडत असताना त्या दुधाचं प्राशन भगवंतानी संकटाने करायचं. पोराला सांगायचं सांडून देऊ नका, खाली सांडायचं नाही, प्राशन करायचं, प्यायचं पण सांडायचं नाही. सगळं सगळं व्यवस्थित. गरुड चालता चालता म्हणायचे माठ रिकामा झाल्यासारखं वाटतो, हलकं वाटतं वजन. दुसरी पाहिजे नाही ग, गाव जवळ आलं म्हणून तसं वाटायला. तिथं गेलं उतरलं बघतात तर माठ अर्धे अर्धे रिकामे. ऐकच काय सांगतं, इकडून फिरव तिकडून फिरव, खडा मारला की माय माठ फुटला, इथून गळ्या येतो. नक्की कन्हैया आलता, आपण मागं बघितलं नाही तोपर्यंत कन्हैया मागच, प्रभूच्या तिकडेच परस्परच. अशा प्रकारे भगवंताच्या खोड्या सुरू झाल्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्या गौरवी परेशान झाल्या, पण त्यांना बरं वाटायचं. कृष्ण आपल्या घरी आले, आनंद वाटायचा. कृष्ण आले, आनंद वाटायचा. एक गौरव तुम्हाला सांगतो, म्हातारी ती दरवाज्यात बसायची. बरं बसली दरवाज्यात तर ठीक आहे, कृष्णाला म्हणायची कृष्णा सगळ्याच्या घरी जाईल, माझ्या घरी यायचं नाही. भगवंत म्हणायचे जाऊ द्या, म्हातारा माणूस आहे, कशाला त्रास द्या म्हाताऱ्या माणसाला. एक दिवशी म्हातारीनं घराला कुलूप लावलं आणि चावी घेतली, पिशवीत टाकली, पिशवी कमरेला खोसली, गेली शेजारच्या घरी गप्पा मारायला. आता ही जशी गेली, पण भगवंताची कोणाली पैजा गोळ्या पेंड्या सुदामा पेंड्या म्हणतो देवा म्हातारीच्या घराला पोलीस पाहिजे, पोलीस नाही म्हातारी गेली. देवाला मग चला तिच्या घरी आज गेले भगवंत. आता गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कुलूप आहे, कुलपाकड भगवंतानं पाहिलं. जसं पाहिजे आता किल्लीची गरज आहे तिथं, जसं पाहिलं भगवंताने, भगवंताच्या नजरेमध्ये किती ताकद आहे पहा. जसं पाहिलं कुलपानं साष्टांग दंडवत, महाराज या आपलेच. कुलूप खाली पडलं, भगवंतानं दरवाजा उघडला, गेली आतमध्ये. आतमध्ये त्या म्हातारीनं आपल्या सुनेला उभी ठेवली होती. सुनेला वाटायचं देवाचं दर्शन घ्यावं, त्यांना दही दूध लोणी खाऊ घाला, पण सासूला नव्हतं पटत, त्याच्यामुळे ती बोलून जायची. तिला इतका आनंद झाला काय सांगू. देवाच्या श्रीचरणावरती डोकं ठेवलं, प्रभू भगवंता बरं चला आलात तुम्ही, मला इतका आनंद झाला. पण माझी सासू घरी नाही, ती जर आली तर ती म्हणून तू का खाऊ दिलं तर मी काय उत्तर देऊ. मग भगवंत बोलले मग मी काय करू, म्हणजे देवा मला बांधून टाका खापाला. ते बोलले आज मी बांधणार नाही, मी सोडणार आहे. ते बोलले देवा माझ्यासाठी सोडणार आहे तुम्ही, बांधणार आहे तुम्ही, बांधणार म्हणजे माझ्यासाठी काय हरकत आहे. बांधल्यावर देव म्हणतात आता बांधलं बरं का तुला, म्हणजे हो, पण देवा ती म्हणेल तू प्रतिकार काहीच नाही केला, त्याच्या खुणा पाहिजे काहीतरी प्रतिकाराच्या. मग म्हणे काय करायचं, म्हणे माझ्या गालाला तुमचे नख ओढले पाहिजे, बारीक बारीक नख असे वरवडा म्हणे चांगले वर खडे झाले पाहिजे, माझे केस विस्कटून टाका म्हणे. देव म्हणजे काय प्रकार गोळ नाही. अगं असं काय म्हणते, नाही म्हणजे माझ्यासाठी एवढं करा ना. देवाला बरं तिच्या गालाला वर पडलं, तिचे केस विस्कटून टाकले आणि ती तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत, भगवंताच्या लीळा पाहत आहेत. सगळे संगडी एकत्रित जमले, खाली एक थर, दुसरा एक थर, तिसरा एक थर. भगवंत टॉपर मडकं काढलं, भगवंतानं खायला सुरुवात केली. खायचं म्हणते देवा खाली काही वरच चाललंय तुमचं भोजन, तुमची आरोग्यावर संपली, म्हणजे आम्ही काय करायचं, आम्हाला प्रसाद महाप्रसाद येऊ द्या. ते म्हणजे थांबा बघू द्या अगोदर, याच्यावर पाय फिरून दिली आणि विसरून झालं मरसांना हात म्हणले तुम्ही, मला सवय विष प्यायची, माझी चिंता करू नका म्हणजे, पण तुमची चिंता मला आहे ना. पोरं म्हणजे हा हे बरोबर. आणि मग भगवंतानं खाली टाकायला सुरुवात केली. सगळेजण इथेच भोजन करतात, तिथं लग्नाचं दह्याचं अगदी सुंदर. आणि इतक्यामध्ये म्हातारी शेजारच्या घरमध्ये चौदाई माझी सुंदर घरामध्ये, आणि मला लई कामं पडलेत,
घरी आली, कमरीची पिशवी काढली, त्याच्यातून चावी काढली, कुंप लावली, कुलूप उघडलं, कडी काढली, दरवाजाचे फटे बाजूला केलं तर आतमध्ये उघडलं. काय हे कुठून आलं पाहिजे? आणि मी दरवाजाला कुठून पोचलो असं नाही. आता देवाला काय बाबा, सगळं जग कुठूनही घुसळून कुठूनही दिलं नाही. खोळ्यात टाकला तर मुसळतून बाहेर बोलते, त्याला काय तुम्ही कुठेही टाका, भगवान करतो. पण हिला कळायला पाहिजे ना. तिला वाटलं बरं झालं, आता सासूला पाहिल्या सुनेनं नाटक करायला सुरुवात केली. आत्याबाई कसं माझे केस पान कसे करून टाकले यानं, आणि वरकडलं पान घालायला कसं न काय. कृष्ण भगवंताची देवा काय वेळा आहे मुलगीची, देवाची वेळ पाहिजे, तिची वेळा पाहिजे वेळ आली. आता अवघड काम झाली, मला सोडायला तिला. आता कृष्ण भगवंताने गाडं बांधलेली सुटल का, ब्राह्मणांना बांधलेली सुटत नाही. सुटती का? कोर्टात जावं लागतं, तशी नाही सुटत. आता कृष्ण भगवंताने बांधलेली सुटल का, एवढा वैताग झाला. ए सोडल्यानंतर म्हणजे मडकं घे, तुझी माता म्हणते यशोदा पुरावा आण, पुरावा दाखव. माझ्या कृष्णानं असं नाही केलं, तसं नाही केलं, लय कृष्णाची गोडवे गाठी म्हणे ती, दाखवते तिला पुरावाच येत नाही. आता हो सगळ्या बिलकुल उचाल म्हणे ते म्हणता आणि पुढं भगवंताने पाहिजे तू काय म्हणे, तुझं पोरगं कुठं आहे, हे कशाला मडकं धरायला, पोरगं लागतं म्हणजे पुढे मडकं धरायला. हे माझी मुलगी आहे काय, तर मग नीट नाही म्हणतो. धरलं भगवंतानं पडतो, भगवंताचा हात पकडला तिनं, एका हातात सोनाला पकडलं, एका हातात भगवंताला, आणि निघाले. जशी घराच्या बाहेर निघाल्या तर पोरं असते, लहान लेकर म्हणजे मोठा आवड असते, यांच्या नादी कोणीच लागू नये. एका शाळेमध्ये मास्तर शिकवत होते. काय म्हणले गुरुजी, आता गुरुजीनं आकडे शिकवायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 असं सगळं 10 पर्यंत झाले. मग पुढे सुरू झालं. दुसऱ्या दिवशी धरा 1 11 एक फोन उचलून राहिलं, गुरुजी 11 खालचा म्हणून घ्या. अवघड कोणाचं पोरगं आहे ते, कोणाचं आहे काय रे, तू काय नाव तुझं, कोणाचं आहे तू, आमच्याच आहे. कसा इतर जन्म झाला तू, कधी जन्म झाला तुझा, म्हणजे सोमवारी झाला म्हणजे गुरुजी माझा जन्म. मग त्याला विचारलं मुलगीला, गुरुजी तुमचा जन्म कधी झाला, गुरुजी म्हणजे माझा जन्म रविवारी झाला. खोटा बोल टाकलं ना, का सुट्टी असते रविवारी, कसा म्हणजे द्वाराच्या मध्ये नाही लागा. अवघड काम असं हे पोरं हरिओ करायला सुरुवात केली, आणि पोरं वैजा वगड्या पेद्या सुदामा सगळे आता कितीतरी बोल होतो. आणि म्हातारीला कृष्णाचा एक हात पकडला, सुनेचा हात पकडला आणि चालली घेऊन. रस्त्यानं जाता जाता जाऊन पोहोचली म्हातारी जशी नंदाच्या वाड्यामध्ये. आवाज दिला, यशोदे यशोदे कृष्णाला सांगा मुद्दे मला सहित पकडून आण, मुद्दा बी आहे माल बी आहे. बघ म्हणे हा माल माझं मुली खराब केलं म्हणे, बघ म्हणे
आणि मुद्दा आहे म्हणजे माझ्या सुनेला 25 कटले तिच्या घराला बांधून टाकतो होतो दोन्ही हातात दोन. यशोदा म्हणते माझ्या कमी म्हटलं हो हो तुझ्या कृष्णानं माझ्या कृष्णानं अगं हो कन्हैया कन्हैया म्हणताक्षरी हे पाठीमागे बसलेले यशोदेच्या काय काय इतक्या मोठ्या कोणा मागत बसलो. त्या म्हातारीने पाहिलं कृष्ण जर यशोदेच्या मागून करतोय माझ्या हातात कोण आहे नेमकं हातात बघितलं कृष्णाकडे तर कृष्ण नाही तुझंच पोरग मेल्या तू कधी आलास तेव्हापासून राहिलं सोड सोड तुला काय कळत नाही म्हणजे चालली तमाशा घेऊन गोपाला गोकुळामध्ये खेळ क्रीडा सुरू झाल्या भगवंताच्या. आणि माय बापा तुम्हाला सांगतो त्या गोकुळातल्या एका ब्राह्मणानं विचार केला की आपण गोकुळातच राहायचं नाही म्हणजे जाऊ द्या काही व्यवस्थित करते. जसं रुद्रपूरला श्री गोविंद प्रभू बाबांनी छूत अछूत करायचं काम केलं आणि तिथले महाजन लोक परेशान झाले म्हणले श्री बाबा एक तर आपण यांना दुसरीकडे जा म्हणून सांगू हे काय खरं नाही म्हणे सगळं बाटाबाट सुरू केली म्हणली असं तर ब्राह्मणाला वाटलं. मग त्यांनी काय केलं की आपली गाडी भरली सामान सुमान बैलगाडी भरली त्या काळात बैलगाडी त्या काळात काय अशा गाड्या नव्हत्या फोर व्हीलर ते टू व्हीलरच होते एक व्हील इकडं एक व्हील इकडं होतं आणि समोर एक व्हीलर पुढं उभं ठीक आहे बैल तशी गाडी आणि त्याच्यात सामान भरलं बायकोला बसवलं म्हणलं चल पाठच निघालो. गावाच्या बाहेर गेलं जंगलात जसं पोहोचलं तसं भगवंतानं त्याच्या बायकोला लावली ताण का मग ताण लागली पाणी आणा बाबू ते मला श्वास आता नेमकं जंगलात घुसलो आता कुठून पाणी भेटलं मग कसंही करा माझा मराठा कोरडला पडला झोपायची वेळ आली तुम्ही जा ते म्हणला हे बैलगाडी बैल मी जाऊन येते ते कासरा तिच्या हातात दिला उतरलं खाली. जसं गेलं थोडस बाजूला गेलं दृष्टीच्या आड तसं भगवंतानं तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं आणि नवऱ्याचं रूप धारण केलं झाली हातामध्ये मला जर पाणी पी पटकन पाणी पिलं तिने आणि पाणी इतक्या लवकर सापडलं मला काहीच पाणी होतं भगवंत आणि ते कासरा पकडला आणि चालायला बैलगाडी चालायला डोंगराचा आवाज बैलगाडीचा भडकड आवाज ते आलं तिकडून कोण आहे पकडलं कसं खाली काय माझी बायको घेऊन चालू त्याला खाली वडल्या तिसरा गाडी वाहून गाडी ते गाडी हाकलाय गाडी पुढे ते दोघे तिथे घेऊन चाललं पुन्हा त्याला खाली उतरवलं तिसरं त्याला खाली उतरवलं जमी लागली चौथ्या गाडीवर आहे प्रकरण काय असं थांबणार नाही ते खाली वडले तरी वर हाईच म्हणले त्याच्यापेक्षा म्हणजे आता हे गाराला न्यावं लागल गेले नंद बाबाकडे हे म्हणजे चारी सारखे दिसायले. आता नंद बाबानं पाहिलं की ही खरी करामत म्हणली आपल्या चिरंजीवाची आहे पण कळलं तर पाहिजे आपल्या चिरंजीव कोण म्हणून अवघड काम आहे म्हणले काय अवघड म्हणजे समजत नाही. मग त्यांनी एक आयडिया केली 30 फुटाचा मोठा खड्डा 30-32चा खड्डा खोदायला सांगितलं सगळी ताबडतोब अर्धा पाऊण तासाचा खड्डा तयार आणि सांगितलं याच्या पलीकडे उडी मारायची म्हणले. ज्याची उडी पलीकडे गेली बायको त्याची अशी समजणार आम्ही ज्याची बायको होती ते पटकन खाली बसलं मला शाबास उडी बायको काही भेटत नाही मला बंगला आणि तिघांना फटाफट पलीकडे उड्या मारल्या. जशा उड्या मारल्या तसं भगवंत सांगितलं नंदबाबानं आहे कृष्ण आहे आगाव नाटक पण करून एका रूपात आणि मग कृष्ण भगवंत एका रूपात आले दर्शन दिलं आणि मग त्याला म्हणले हे बायको याची ज्याची उडी नाही गेली बायको त्याची त्याला सांगितलं म्हणजे हा गाव सोडून चालला होता गावाची बदनामी होईल म्हणले अशा तुम्हाला सांगतो खेळ क्रीडा इतक्या सुरू झाल्या संध्याकाळ होईल पण वेळा संपत्ती अजिबात संपणार नाही. भगवान गोपाळ कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन काल्यामध्ये केलं जातं मायबाप हो आणि भगवंत असे खेळ क्रीडा करतात. मग यशोदा माता कंटाळली यशोदा माता म्हणतात की आता बाबा तू रानात जाय बरं रानात जाय गोधनी
प्राणामध्ये गाया घेऊन निघालेले आणि यशोदेने त्याला शिबिर करून दिली, काठी दिली आणि रानामध्ये गाई चारण्यासाठी पाठवले. लक्षात घ्या, माणसाला जर शिकवायचे, माणसाचा जर समजा तुम्हाला गाईड व्हायचे, माणसांना जर तुम्हाला मार्गदर्शन करायचं तर तुम्हाला जनावर पहिले सांभाळावं लागतं. कारण जनावरांवर तुम्हाला प्रेम करता आलं तर तुम्ही माणसावर करू शकता. आपण माणसावरच प्रेम करत नाही तर जनावरांवर कधी करणार आहोत. भगवान गोपाल कृष्ण गाईला सोडून ठेवतात आणि 9 लाख गाई अगदी सगळे सौंदर्य तिथं. मग आता काय खेळ होतो तो अनेक प्रकारचे खेळ आणि खेळून 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 पोर थकायचे आणि थकल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही कधी कधी बसायचे आणि मग पुढचे कार्यक्रम चालायचे. असं नेहमी चालायचं. तर हा आनंद जो आहे भगवंत नंदाच्या घरी आला. नंदाची राधा नंदाची घरी ईश्वर मुरारी नंदाची. ज्याच्या नुसतं खेळण्याने फळ म्हणजे दुष्ट नष्ट झाले. त्या बंधाच्या त्याच्या दुष्ट खेळण्यानं खरं दुष्ट नष्ट झाले. राक्षसच नष्ट झाले. काय देवतातले जे देव लोक आहेत त्यांनी भगवंताला त्रास दिला ते सुद्धा मायापासून आले.
उदाहरण दाखल म्हणजे ब्रह्मादिकाले पाशी भगवंताची खोडी काढली. ब्रह्मदेवानं खोडी काढल्यानंतर तुम्हाला सांगतो माय बाप ब्रह्मदेवाची खोडी काढल्यामुळे ब्रह्मदेव चौताळले. ब्रह्मदेवानं भगवंताची खोडी काढली. कशी खोडी काढली म्हणजे पृथ्वी तलावर हा देव आहे असं म्हणतात. मग याचं सगळं घेऊन जाऊ म्हणले. गायीन वासरण गोपन सगळी घेऊन गेले, काही ठेवली. वत्सा हरण नावाचा ग्रंथ महानुभाव ग्रंथामध्ये स्वतंत्र मराठीमध्ये लिहिलेला फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. तर हे सगळे गेले ब्रह्मदेवानं आणि त्या सत्य लोकांमध्ये ठेवले. भगवंताला त्या दिवशी भगवंत काय झालं एक लक्षात, ज्या दिवशी भगवंत आपल्या जवळ नसतात, भगवंताचं सानिध्य सुटलं ही संकट आली म्हणून समजा. लक्षात घ्या. तसंच झालं. पहिलं म्हणलं देवा सगळ्या शिदोऱ्या आम्ही आणतो, आम्ही आणतो, तुम्ही नुसतं होतावर बसून खेळायला हे जमणार नाही. सगळ्यांनी एक बघतोय म्हणजे आज तुम्ही जा देव म्हणजे ठीक आहे मी भगवंत शिदोरी आणायला. आता देव जसे जातात शिदोरी आणायला ब्रह्मदेवानं समजली पाहिजे म्हणजे शाबास आत्ता सापडले सगळं उचललं गेले. आता इथं भगवंतानं पाहिलं. आता भगवंताला कळणार नाही असं बरोबर आहे. भगवंताला लक्षात घेतलं की ब्रह्मदेवानं कोणी काढली असं आहे का म्हणजे ठीक आहे आम्हाला काय करायचं त्याचीच तेच गोप पाहिजे, तेच संगडी पाहिजे आणि त्याच गाई पाहिजे, तेच वासर पाहिजे. आम्हाला काय करायचं. भगवंतानं विज्ञान सामर्थ्याने सगळे 9,96,00,000 गाई जशाल तशा, सगळे वासर जशाल तशी, गोप 10,000 गडी तशाल तशी. तुम्हाला सांगतो गाईला कळणं आपलं वासरू कोणतं, वासराला कळणं आपली गाय कोणतं. त्यांना वाटलं आपलीच समजत ना. पोरं घरी गेले त्या आयांनाही समजणं आपलं पोरग हे का कृष्ण भगवंताच्या विज्ञान सामर्थ्याचे त्यांना कळलं. भगवंताची कला तिथं काय कोणाला कसं काय समजत. आणि हे सगळं सुरू झालं. ब्रह्मदेवाने विचार केला म्हणला आता खाली जाऊन बघू कारण 6 महिने झाले काय गडबड आहे. कृष्ण भगवंताची खोड काढली तर म्हणला आता तो शरण यायला पाहिजे होता आतापर्यंत तर आला नाही काय भानगड आहे. खाली आल्यानंतर त्यानं पाहिलं सगळे गोप वासर सगळे तशाल तसे. त्यानं विचार केला म्हणला मी आलो एका रस्त्यानं आणि यांना बायपास आणलं का काय भानगड झाली. हे परत निघालं वापस सत्य गेलं. तिथं गेल्यानंतर भगवंताने दुसरीच करामत करून ठेवली. दुसरा ब्रह्म घेऊन याच्या जागेवर ठेवला. हे गेलं तिथं द्वारपालाने याला अडवलं. कोण आहे कुठ चालले ब्रह्मदेव कोणाने त्या कंपनीतला तो या माझा सेवकाने शिपाई येतो तू कळत नाही का आणि तिचा आसमान बसला तुला काय बाप खरंच म्हणजे ब्रह्मदेव याला वाटलं आता त्या आसमानावर बसलेल्या ब्रह्मदेवाने सांगितलं तो कृष्णाचा तोता आहे आम्हाला पकडा त्याला. ब्रह्मदेवाने विचारला आता काही बरी गोष्ट नाही आपण एकदा कारागृहात गेलो की ब्रह्मदेवाला सोयच नाही. जग परत सुटला पृथ्वी तलावर भगवंत वेणू वाजत होते म्हणजे भगवंताचे चरण पकडले भगवंता माफ करा तुमचे खोड काढले. ब्रह्मादिकाले प्रायापासी ब्रह्मादिक शरण आले. आणि तुम्हाला सांगतो माय बाप अशा खेळलेला भगवंताच्या चालू दुपारची वेळ झालेली आहे आणि सगळे खेळून थकले. म्हणलं तेव्हा आता काय खेळ करायचा काहीतरी दुसरंच खेळ. तो पेल्या वैजा वापुऱ्या सुदामा त्यातला म्हणतोय नाही देवा आता खेळ नको. गांधीभार पोटी भूक गांधीभार पोटी भूक
म्हणून म्हणजे आता खेळ नको, आता मोठा सोडा शिजवल्या. मोठा म्हणजे गाठी. भुका लागलेल्या आहेत आणि मग सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदूर 10 शिदूर घ्या. आणि मग पोरं भुका लागलेला सपाटून लगेच शिदुरी सोडली की खायला थांबा, खाऊ नका म्हणजे काय करायचं, भुका लागलेला थांबा का आता काय थांबा म्हणजे आता सगळं करू. कोणाची गरीब शिदुरी, कोणाची श्रीमंत शिदुरी, म्हणजे यात काय आपल्या ती शिदुरी, त्याला काय लागायचं म्हणजे तसं नाही ते. पण ज्याच्या भाकरीवर नुसता ठेस आहे त्याला वाईट वाटेल ना. तुझ्या शिदुरीमध्ये पुरणपोळी तूप आहे, त्याच्या शिदुरीमध्ये म्हणलं नुसती भाकर आहे, चटणी आहे, त्याला वाईट नाही वाटणार का. सगळं एकत्रित करून सगळ्या एकत्रित केल्या आणि एकत्रित करून भगवंतानं आपल्या सहस्ते त्या शिदेवरला तो काळा केलेला भगवंतानं सगळ्या सगळ्या संघटनांना तुम्हाला सांगतो. आता देव लोकांना वरून गर्दी केली, आम्हालाही भेटतो आहे तुमच्या बाबांनी भेटला. देव लोकांना कसं भेटतं, कारण देव लोक अपात्र आहे. मग देव लोकांनी काय केलं, त्यांनी माशाईचं रूप धरलं आणि हात धुवायला तर जातील का नाही यमुनेवर. जसे हात धुवायला यमुनेवर गेले, खरकट जे पडेल म्हणजे यमुनेवर ती आपण खाऊन टाकू. देवाने सांगितलं हात व्हायचा नाही, म्हणलं पाणी, म्हणलं पाणी नाही दूध प्या. गाई एक म्हणलं आपल्याकडे सगळं तोंडाला लावायचं प्यायचं, दूध प्यायचं, पाणी नाही घ्यायचं. आणि म्हणलं हात काय घ्यायचे, अंगाला पुसा. पण तिकडे जायचं म्हणजे का तुम्हाला भांडण माहिती, तिथे दुसरीच बसली म्हणली अपात्र बसली, त्यामुळे द्यायचं. जे पात्र आहे त्याला द्यायचं. काळ्याचा प्रसाद लक्षात ठेवा, पात्राला भेटला पाहिजे, तो चुकला नाही पाहिजे. आणि जो अपात्र त्याच्याकडे गेला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रसादाचे निषेध. सगळ्या काला एकत्रित केला भगवंताने आपल्या हस्ते वाटतात. या रंगाच्या शेवटच्या चरणात संत एकाला वर्णन करतात. गोपाळांच्या सोयी केला
भावार्थ पूर्ण केला मंडळी. ते विचारण्याचा असलेला पंथातील यांचा अभंगातील प्रतिपाद्य विषय अगदी साधा सोपाच निरापर असलेला अभंग परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या काल्याचं वर्णन या ठिकाणी विशद करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान गोपाल कृष्णाच्या तथा सिद्धार्थ प्रभू चरणी समर्पित करतो. या ठिकाणी आमचे मृदंगाचार्य गायनाचार्य यांचे प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व मातृतुल्य पितृतुल्य सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आमची संत मंडळी साधू मंडळी